निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईमध्ये भाजप आणि शिंदेंना बहुमत। भाजपची ऐतिहासिक कामगिरी, आतापर्यंतच्या सर्वात जास्त 88 जागा पारड्यात, तर शिंदेंच्या शिवसेनेला फक्त 28 जागा। मुंबईमध्ये महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेला 25 वर्षांच्या सत्तेला भाजपकडून सुरुंग। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 67 तर मनसेच्या 6 जागा विजयी। काँग्रेस 24 आणि राष्ट्रवादीला 3 जागा। मनपा निवडणुकीमध्ये महायुतीला महाविजय। मोदींच्या विकासाच्या अजेंड्याला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल जनतेचे आभार। मुंबईसह 25 महापालिकांमध्ये भाजप किंवा महायुतीची सत्ता येणार, फडणवीसांची प्रतिक्रिया। जिंकल्यानंतर उन्माद नको, तुम्हाला जनतेनं अपेक्षेनं निवडून दिलंय, पारदर्शी कारभार करा, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या विजयी उमेदवारांना सूचना। मुंबईकर भाजपचा महापौर बसवण्यासाठी भाजपनं शिवसेना फोडली, तर सत्तेच्या आणि पैशांच्या जोरावर जागा जिंकल्यात। खोटे आकडे दाखवून भ्रम निर्माण, संजय राऊतांचा निशाणा। उद्धवजी आणि पेंग्विनला जय श्रीराम। मुंबई पालिकेतील निकालानंतर हसतानाचा व्हिडिओ ट्विट करत मंत्री नितेश राणेंनी डिवचलं। ठाणे महापालिकेमध्ये सलग दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एकाती वर्चस्व। शिंदेंच्या शिवसेनेला 55 तर भाजपला 25 जागा। पवारांच्या राष्ट्रवादीला 11 तर ठाकरेंच्या सेनेला फक्त 1 जागा। पुण्यामध्ये काका पुतण्यासह ताईकदादांच्या वर्चस्वाला सुद्धा सर्वात मोठा हादरा। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन सुद्धा 25 पर्यंतचा आकडा गाठणं अवघड। गुन्हेगारांना तिकीट, निष्ठावंतांना गृहीत धरणं या ठिकाणी भोवलं। सर्व विजयी 6 उमेदवारांचं राज ठाकरेंकडून अभिनंदन। मनसेच्या यशवंत किल्लेदारांसह सुप्रिया दळवी, सुरेखा परब, विद्या आर्या आणि सई शिर्के विजयी। एनडीएच्या जनहितकारी सुशासनाच्या अजेंड्याला जनतेचे आशीर्वाद। आमच्या विकासाची दृष्टी भावली, प्रगतीला अधिक गती देणारा हा कौल। पालिका निवडणुकांमधील भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचं ट्विट।